रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी माझ्या मुलींच्या टिफिनसाठी बनवला झटपट असा ढोकळा। कसा बनवला हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हा ढोकळा बनवण्यासाठी आपण सर्वात आधी घेणार आहोत 1 कप बेसन। हे बेसन मी गाळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून साखर। त्यानंतर आपल्याला घालायचा आहे 1 टेबलस्पून बारीक रवा। त्यानंतर घालणार आहोत आपण यामध्ये पाव चमच हळद। त्यानंतर यात घालणार आहोत आपण साधारण 1 चमच मीठ। आता सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत। आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर हे पीठ भिजवताना एकजीव असं पीठ व्हायला हवं, यामध्ये काही गुठळ्या वगैरे राहता कामा नये। आपलं पीठ इथे आता भिजून तयार आहे। आता आपण या पिठामध्ये घालणार आहोत 1 लिंबाचा रस। आता लिंबाचा रस एकत्र होण्यासाठी परत मिश्रण थोडं फेटून घ्या। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक लावायचा आहे त्या भांड्याला थोडं तेल लावून घ्या। माझ्याकडे हे केकचं पात्र आहे, त्यामध्येच मी ढोकळा बनवते नेहमी। तुम्ही कुकरचा साधा डब्बासुद्धा घेऊ शकता केक लावण्यासाठी। त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत 1 इनोचं पॅकेट। तर हे रेग्युलर इनो पॅकेट आहे। हे संपूर्ण आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे। आता या इनोवर आपल्याला थोडं 1 चम्मचभर एवढं पाणी टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इनो मिक्स करताना आपल्याला बॅटर एकाच दिशेने आणि एकदम हळू असं फिरवायचं आहे। जास्त जोरात बॅटर फिरवल्यास आपला ढोकळा बिघडू शकतो। आता तेल लावलेल्या पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला हे पात्र थोडं टॅप करून घ्यायचं आहे या प्रकारे। आता आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी आधीच 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर त्यामध्ये हे पात्र ठेवायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटांनंतर माझा ढोकळा इथे तयार आहे। तर मी इथे मध्यम आचेवर हा ढोकळा वाफवून घेतला। आता आपण ढोकळ्यावरती घालायला फोडणी करणार आहोत। एका छोट्या कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं। हे तेल तापलं की आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी। साधारण अर्धा चम्मच एवढी मोहरी घालायची आहे आपल्याला। मोहरी तडतडली की आपण यामध्ये घालणार आहोत थोडा कढीपत्ता बारीक चिरून आणि 4-5 हिरव्या मिरच्या। थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे आपल्याला यामध्ये। या फोडणीमध्ये तुम्ही थोडी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून एक उकळी आणून ही फोडणी आपण ढोकळ्यावर घालू शकता। परंतु इथे माझ्या मुलींना साखर आवडत नाही, त्यामुळे मी फोडणीमध्ये साखर घातली नाही आहे। आता हा ढोकळा मी इथे कट करून घेतला। वाव, काय मस्त दिसत आहे ना आपला ढोकळा, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा। तर हा ढोकळा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतो। फक्त इनो घातल्यानंतर आपल्याला ढोकळा हा लगेच वाफवायला ठेवायचा आहे। असे केल्यामुळे आपला ढोकळा छान फुलतो। बॅटर जर आपण जास्त हलवलं तर आपला ढोकळा हा सॉफ्ट होत नाही। तर एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर असा होता आजचा ब्लॉग। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत। तोपर्यंत बाय।